मित्रांनो, निफ्टी 50 आज 166 अंकांनी, सेन्सेक्स जवळपास 523 अंकांनी आणि बँक निफ्टी जवळपास 750 अंकांनी खाली पडलेला आहे. काय करू मी, काय करू? त्याला सोबतच आपले जे रेग्युलरचे शेअर आहे रेल विकास निगम लिमिटेड जवळपास 12%, SGB1 जवळपास 20% आणि IRFC जवळपास 13% एवढे खाली पडलेले आहे. एकंदरीत पोर्टफोलिओ पण लाल झालेला आहे. अनालिसिस करायला गेलं तर असं लक्षात येईल की निफ्टी 50, बँक निफ्टी हे सगळेच जवळपास सगळे सेक्टर खाली पडलेले आहेत. फक्त 2 सेक्टर निफ्टी IT आणि निफ्टी फार्मा हे वरती आहे. हे पण जास्त रेंजवर वरती आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही की नॉर्मल रेंजवर वरती आहे. परंतु हे ब्लड बाथ का होतंय? निफ्टीमध्ये निफ्टी सारखा शुक्रवारी पण एवढा जास्त कोसळला होता, आज पण कोसळला, उद्या पण कोसळणार की नाही हे कोण सांगणार? तर उद्याचं प्रेडिक्शन काय असू शकतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे आपण बघणार आहोत. हे प्रेडिक्शन ॲज अ रिकमेंडेशन घेऊ नका, एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, तुमचा पण स्टडी राहू द्या. सोबतच मार्केट्स आता हाय व्हॉलॅटिलिटीमध्ये आहे, त्यामुळे दोन्ही साइड याच्या सकाळी जसं झालं आधी खाली गेलं नंतर पुन्हा वरती आलं पुन्हा डीप मध्ये जास्त गेलं. ओके, तर मग तसं उद्या पण होऊ शकतं. तर आपण उद्यासाठी रेंजेस बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीच्या. चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला मोफत डीमॅट अकाउंट आणि मोफत कोर्सेस पाहिजे असेल तर लिंक आणि माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे माझा व्हॉट्सअप नंबर पण उपलब्ध आहे. आता उद्या निफ्टी सोबत नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपण ओपन केलेलं आहे निफ्टी. ओके, याला थोडंसं मी झूम इन करतो जेणेकरून व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी बघा निफ्टी आणि निफ्टीची एक्सपायरी 15 फेब्रुवारी 2024 ची ओपन केलेली आहे. या ठिकाणी कॉल साइड आहे, या ठिकाणी पुट साइड आहे. तुम्हाला जर कॉल पुट कसं वापरायचं माहिती नसेल तर इथे आय बटन मध्ये लिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय की ज्या ठिकाणी लोक पोझिशन घेऊन उभे आहे, कॉल साइडचा ओपन इंटरेस्ट नेहमी रेजिस्टन्स म्हणून गणला जातो. आता रेजिस्टन्स सगळ्यात जास्त कुठे येईल? ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी. आता ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त कुठे आहे तर इथे बघू शकता 1,19,000. ओके, 1,37,000, 1,25,000, 1,89,000. ओके, आजची रेंज काय आपली 21,616 बरोबर. आणि इथे काय आहे 1,89,000ला 22,000. ओके, 22,000 म्हणजे 21,616 ते 22,000 एवढ्या अप साइड पर्यंत निफ्टी जाऊ शकते. आता जर याला रीड कसं करायचं? 21,616 ना 21,700 ला जाईल का नाही? जाऊ शकते. इथे सगळ्यात जास्त रेजिस्टन्स आहे, इथे तो रेजिस्टन्स कमी होताना दिसतोय बरोबर. त्याच्यानंतर ही जर लेवल 21,700 ची लेवल जर ब्रेक झाली म्हणजे वरच्या साईडला, तर निफ्टी जाणार 21,800च्या आसपास जाणार, तिथून पुन्हा खाली येईल. कारण की इथे बघू शकता ही जर लेवल क्रॉस झाली ना याच्या अर्धाच इथे ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे काय की इथलचे सगळे जे पोझिशन घेऊन बसलेले लोक आहे ते सगळे लॉस होऊ शकतात, किंवा म्हणजे यांनी ज्या ठिकाणी शॉर्ट सेलिंग करून ठेवली असेल किंवा सेल करून ठेवलं असेल हे लॉस मध्ये जाऊ शकतात. यासाठी ते वरती शिफ्ट होतील. आता हा डाटा कधीचा आहे? आजचा, आज संध्याकाळी बघतो, उद्या सकाळी असाच असेल याची गॅरंटी. बट मार्केट सुरू झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट दिसेल, ज्या ठिकाणी मार्केट नीट लक्ष देऊन आहे का, उद्या सकाळी मार्केट सुरू झाल्यानंतर कॉल साइडला ज्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आणि हायर चेंज इन ओपन इंटरेस्ट असेल तो तुमचा रेजिस्टन्स तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. मग तो रेजिस्टन्स 21,700 असू शकतो. इथे जर जास्त ओपनिंग झाल्या किंवा इथे जर जास्त तुम्हाला नंबर दिसले, काउंटिंग दिसल्या, तर असं समजू शकता इझिली की 21,700च्या खालीच मार्केट राहील. 21,702, 710 पर्यंत टच होऊन पुन्हा डाऊन साईडला जाणार. आता जर तसं नाही होते तर मग आपल्याला सपोर्ट पण बघावं लागेल. हे काय झालं? रेजिस्टन्स झाला. ओके, रेजिस्टन्स कितीला? 21,700ला. मग आता सपोर्ट कितीला? सपोर्टसाठी आपण ते बघणार आहे पुट साइड. पुट साइड मध्ये सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट कुठे? तर 21,600ला. म्हणजे हे 616 आहे ना, तर 590 पर्यंत. ओके, 21,590 पर्यंत जाऊ शकतो आणि पुन्हा तिथून बाउन्स करून वरच्या साईडला तो जाण्याचे आसार दिसत आहेत. कारण की इथे 21 आहे, या ठिकाणी बघा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी कमी होतं. इथे जेव्हा ओपन इंटरेस्ट कमी होतं त्याचा अर्थ असा आहे की तो 500च्या सपोर्टला पण येऊ शकतो. इथे सगळ्यात मोठा सपोर्ट दिसतोय. ओके, परंतु आता उद्या हे जेव्हा तुम्ही बघाल तर डायरेक्टली ऑप्शन चेन कुठल्या लिंकवर ठिकाणी जास्त असेल इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट, त्याच्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे निफ्टी 50 साठी.
आता राहिला प्रश्न बँक निफ्टीचा. तर या ठिकाणी मी बँक निफ्टीसाठी एक चार्ट ड्रॉ केलेला आहे, ज्यामध्ये 45,730 ही वरची लेवल, परंतु सध्या 44,887 ला बँक निफ्टी आहे आणि ही उद्या सकाळी 44,430 पर्यंत खाली येऊ शकते. आणि खाली आल्यानंतर याच्यात या प्रकारचं या ठिकाणी बघा, इथून जर तो खाली आला तर असा खाली येईल या ठिकाणी खाली आला तर तो अशा प्रकारे खाली येईल या ठिकाणी आणि पुन्हा या ठिकाणाहून बाउन्स बॅक करेल, वरच्या साईडला जाईल. ओके, जर इथूनच वरच्या साईडला गेले आणि त्यांनी 45,100 ही लेवल जर क्रॉस केली तर तो या वरच्या रेंजमध्ये प्ले करणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला जर निफ्टीत, बँक निफ्टीत कॉल पुट घ्यायची असेल ना, या रेंजवर घ्या. याची जी ब्रेकआउट होईल ना, या रेंजवर घ्या. इथे सपोर्ट घेतला तर इथे घ्या, इथे ब्रेकआउट दिले तर इथे घ्या, आणि इथे जर गेला तो आणि इथून असा रिटर्न येत आहे तर यावेळेस पुट घेण्याची मोमेंट राहील. तर अशा प्रकारे उद्याचे हे प्रेडिक्शन आहे. तंतोतंत असेच लागू होतील असं समजू नका, या रेंजमध्ये खेळतील ते. आणि आता एवढं सगळं मार्केट पडलंय म्हटल्यानंतर तुमच्या मनात अशी असेल की सुवर्ण संधी चांगली चालून आलेली, मला जर माझ्या पोर्टफोलिओला काही शेअर घ्यायचे आहेत तर असेच भारी भारी शेअर पोर्टफोलिओला, ते पण 100 रुपयाच्या आत. किती? 100 रुपयाच्या आत फंडामेंटली स्ट्रॉंग वाले शेअर मी तुम्हाला सजेस्ट करतोय. त्याच्यासाठीचा ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, 2024 चे खास शेअर. तुम्ही माझ्या चॅनलवरला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शेअर अंडर ₹100 मी तुम्हाला ती व्हिडिओ लिंक पाठवून देईन. धन्यवाद.